जो काही मोर्चा काढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाने केला तुमच्याच भाषेत मनसे व मविया, हे कोण कोणाच्यात आहे अजून स्पष्ट व्हायचं, पण जे काय असेल त्यामध्ये उद्धव ठाकरेजी असं म्हणाले, देवेंद्रजी तुम्ही महाविकास आघाडीने केलेल्या गडबडीची उदाहरणे दाखवाच, दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे, हे विधान उद्धवजींचं. पुढे जाऊन ते म्हणाले मतचोरी दिसेल तिथे लोकशाही मार्गाने फटकवा. मी चुकत नसेल तर हे विधान उद्धवजींचंच. राज ठाकरेजी यांनी ज्या भूमिका मांडल्या त्यामध्ये दुबार मतदारांना सरळ फोडून काढा, दुबार मतदारांना बडव बडव बडवा, आणि ते म्हणताना म्हणाले एक टेम्पोभर पुरावे मी आणलेत. आणि मग या सगळ्यामध्ये भाषण करताना ते काय बोलले, कारण आजकाल इव्हेंटचा जमाना आहे, तुम्हालाही लाव रे तो व्हिडिओ आवडतो, म्हणून मी माझ्या सहकार्यांना म्हणणार आहे की नेमकं राज ठाकरे बोलले काय आणि कोणाबद्दल बोलले आणि कुठल्या मतदारांबद्दल बोलले हे आपण ऐका, मग पुढची भूमिका आम्ही मांडतो. 4500 मतदार हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत. या इकडच्या मतदारांनी इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. 4500 मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे. त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत, हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिल मध्ये देखील मतदान केलं. ह्याच्यातली म्हणून मी आता जस्ट फक्त 3 नावं आणली, प्रभाकर तुकाराम पाटील, राम माधू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर, ही त्यांची मतदार यादी आहे. या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले. आपण ऐकलं असेल राज ठाकरेजी यांनी जी भूमिका मांडली, जे मतदारसंघ सांगितले ते कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी, आणि मतदारांची नावं पण काय घेतली, प्रभाकर तुकाराम पाटील, राम माधू भोईर, गजानन पुंडलिक भोईर. तुष्टीकरणाचा कळस घातला या लोकांनी, तुष्टीकरणाचा. निवडणूक यादी विशुद्धच असली पाहिजे, ती शुद्धच असली पाहिजे, हे आमचंही म्हणणं आहे, पण आमची भूमिका त्याबद्दली खूप स्पष्ट आहे. राज ठाकरेजी, दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय, दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय. बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय, कारण आडनावावरनं जायचं असेल तर